इथं असं कांद्याने प्रॉपर तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा, त्या चिकन 65 आपण फ्राय करायला टाकतोय. कोरी चाय आहे आणि या साईडला घावणे आहेत. आपलं जेवण रेडी झालेलं आहे. या साईडला बघा चिकन 65, इथं चिकन ग्रेव्ही आहे आणि इकडे चिकन सुक्का आहे. हे बघा. गुड इव्हनिंग गायज, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी प्रशांत कदम तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर आपण आज रत्नागिरीमध्ये आहोत आणि आपल्या घरी आज रात्री जेवणाचा बेत आहे. तर आज वार असल्यामुळे नॉनव्हेजचा बेत आहे. तर चिकन वगैरे आपण कटिंग करून घेऊन आलेलो आहोत आणि बघूया व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोकणी पद्धतीचं चिकन रेसिपी दाखवू. सोबतच आपलं घावणे आहेत तर त्याची पण आपण रेसिपी दाखवू. तर आता घरात जोरात तयारी चालू आहे आणि सगळे काम करतात. इथे आता घावण्यांची तयारी चालू आहे. या साईडला बघा बॅटर रेडी झालेलं आहे आपलं. इथं असं कांद्याने प्रॉपर तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा, चारी बाजूला चांगलं असं लावून घ्यायचं. आपला आता जो बॅटर आहे हे टाकून घेऊया. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बॅटर हलवून. त्यानंतर असं पॅनवर टाकायचं. असं चर करून आवाज यायला पाहिजे आणि असं प्रॉपर गोल हे करायचं आणि याला चांगलं गरम करून द्यायचं. आता एका वाफेवर ठेवणार आहे. ते वाफेवर ठेवूया. इथे वाफेवर ठेवल्यावर पलटी मारायला आपल्याला बरं पडतं. चांगलं ते प्रॉपर चारी साईडनं शिजतंय. ते बघा आपलं चारी साईडनं चांगलं असं शिजलं आहे. आता याला पलटी करून घेऊया. हे बघा प्रॉपर झालं एकदम. इथे बघा आपले घावणे आता रेडी झालेले आहेत. हे बघा भरपूर असे घावणे बनवलेत आम्ही, कारण जेवायला आम्ही भरपूर जण आहोत. या साईडला तयारी जोरात चालू आहे बाकी जेवणाची पण. इकडे आता हे घावणे आता होत आलेत. हे बघा आता हे सगळे मसाले, खोबरं, टोमॅटो आपण वाटण करून घेऊया. ते मिक्सरच्या भांड्यात आपण सगळं टाकलं आहे. या साईडला बघा आपलं वाटण करून आता झालेलं आहे. सगळं आपण कांदा, टोमॅटो, खोबरं असं सगळे मसाले आपण वाटून घेतले तिथे. इथे बघा मस्त असं सूर्यास्त होतोय. थोड्याच वेळात सूर्यास्त होईल. हा बघा मांजरीला घेऊन आलाय. इकडे तिचे पिल्लं आहेत. ते घेऊन चाललंय. बघा बारीक बारीक 4 पिल्लं आहे तिची. 5 आहेत रे. गोल्डन वाला आहे. गोल्डन कलर आहे. सगळे काले. या साईडला बघा यांचा संध्याकाळचा नाश्ता चालू आहे, राणूचा आणि पप्पांचा. कोरी चाय आहे आणि या साईडला घावणे आहेत. क्रियांश तू नाही खातेस का? काय घावणे नाही आवडत?
बघा आपण चिकन साफ करून घेतले व्यवस्थित आणि या साईडला हड्डीचे पीस आहेत. तर आपण हे सुक्का बनवण्यासाठी वापरणार आहोत आणि याचं आपण ग्रेव्ही करणार आहोत. या साईडला कांद्याची कटिंग चालू आहे जे आपण कालवण आणि सुक्का करण्यासाठी वापरणार आहोत. त्याचं तर किती कांदे घेतलेत तेजू? 4 कांदे घेतलेत. कांदा आपण चांगला फ्राय करून घेतलाय. खडे मसाले टाकलेत. आता आपण चिकन मसाला टाकतोय. आणि आपला आता तिखट मसाला कोकणी पद्धतीचा. 3 झाले. 4 चम्मच झाले. 5 चम्मच आपण आता तिखट मसाला टाकला आपला. इथे आपण मसाला वाटण करून घेतलेलं. आता तो टाकूया आणि याला चांगलं ढवळून घेऊया. मिक्स करूया प्रॉपर एकदम. ते आपण हळद टाकले आणि आता मीठ टाकणार आहोत. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपला मसाला चांगला फ्राय झाला आहे म्हणजे भाजून घेतला आपण. आणि आपण याच्यात चिकन टाकतोय. ते सगळे हड्डीचे जे पीस होते ते आपण याच्यात टाकून घेतलेत. आणि आपण आता पाणी टाकणार आहोत. आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता या साईडला आपण आता कुकरमध्ये ग्रेव्ही करायला ठेवले आणि इकडे बाजूला आपण आता चिकन सुक्का बनवणार आहोत. त्याला आपण किती शिट्ट्या काढणार आहोत तेजू? 2 शिट्ट्या काढणार आहेत आपण. आणि सुक्कासाठी आता इथे कांदा टाकलाय फ्राय करायला. या साईडला आपण सुक्काचा कांदा फ्राय करून घेतलाय. आता सगळे खडे मसाले टाकतो याच्यामध्ये. ते चांगलं ढवळून घेऊया आपण. शिजतील चांगले. इथे आपण आता चिकन मसाला टाकतोय. आणि इकडे आपला लाल तिखट मसाला कोकणी पद्धतीचा. चार टाकले. 5 चम्मच आपण टाकले लाल तिखट मसाला. आणि हा कोणता आहे? काश्मीरी. आणि काश्मीरी मसाला आता आपण 1 चम्मच टाकतोय. तर आपण हळद टाकून घेतले आणि मीठ टाकणार आहोत. सुक्का चिकन सुक्का एकदम झणझणीत होणार आहे. दोन 3 चम्मच आपण मीठ टाकले. सगळे ढवळून घेऊया. मिक्स करून घेऊया. आता हे सगळं मिक्स करून झाले. आता आपला जे वाटण केलेलं ते आपण याच्यात टाकून घेतोय. ते चांगलं ढवळून घेऊ. मिक्स करून घेऊया प्रॉपर याला.
त्यानंतर आपण आता याच्यात चिकन टाकणार आहोत. ते आपण प्रॉपर मिक्स करून घेतले. आता आपण याच्यात चिकन टाकणार आहोत. मम्मी आज पाणी येते. चिकन सुक्का बनवण्यासाठी आपण जास्त पीस ठेवलेत, कारण घरात कसं जास्त करून सगळं सुक्काच खातात, चिकन सुक्का, आणि त्याची टेस्ट चांगली असते. हे बघा, हे सगळं असं मिक्स करून घेऊया आपण प्रॉपर. सगळ्याला असा मसाला लागला पाहिजे. या साईडला आता आपला चिकन सुक्का रेडी झालेला आहे. आणि इथे कुकरमध्ये आपण चिकन रस्सा बनवला होता. आणि हे बघा, इथे प्रॉपर आता शिजला आहे. आणि आता आपल्या वहिनी चिकन 65 बनवणार आहेत. या साईडला आता चिकन 65ची तयारी चालू आहे. इथे चिकन चांगलं धुवून घेतलं आपण. इथे दही घेतले, चिकन 65 मसाला आहे, आणि इकडे लिंबू घेतले. आता वहिनी याला चांगलं मॅरिनेट करतील. त्याच्यात चांगलं लिंबू पिळून घेतले आपण. त्यात दही वगैरे लावू याला, आणि मसाला चांगलं मॅरिनेट करून घेऊया. या साईडला आपण काळी मिरी घेतली, एक खलबत्त्यात बारीक वाटून घेऊ. मॅरिनेट करायसाठी आपल्याला लागेल. ते आपण आता दही टाकून घेतलं आहे, चांगलं मॅरिनेट करून घेऊया. आणि आता चिकन 65 मसाला टाकतोय आपण. आता याच्यात दही टाकले, आणि आपण चिकन 65 मसाला आता टाकूया. आणि याला असं चांगलं मॅरिनेट करून घेणार आहोत आपण. दही वगैरे टाकले आपण, आणि आता मसाला टाकला वरतून. चांगलं याला मॅरिनेट करून घेऊ. इथे आता आपण चांगलं मॅरिनेट करून घेतले, आणि आता फ्रीजमध्ये स्टोअर करायला ठेवणार आहोत. इकडे फ्रीजमध्ये ठेवूया. या साईडला बघा, नीलिमा आले, आणि इकडे आमचे जिजू आहेत. आणि इकडे बघा ही श्राव्या. श्राव्या काय घेऊन आले? चॉकोज. या साईडला आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेतलंय. याला आता चांगलं आपण गरम करायला देऊया. आणि मग त्यानंतर मॅरिनेट केलेले चिकनचे पीस आपण आता फ्राय करायला टाकतोय. हे बघा, इथे मॅरिनेट करून थोडं फ्रीजरमध्ये फ्रीज करायला ठेवलं होतं. पण हे वहिनी पीस टाकून घेत आहेत फ्राय करायला. तेल आता गरम झालेलं आहे. त्या चिकन 65 आपण फ्राय करायला टाकतोय. आता इथे आपले पीस फ्राय झालेले आहेत चांगले प्रॉपर. आणि आपण आता याच्यातून काढूया याला. हे बघा, प्रॉपर शिजलेत सगळे, चांगले फ्राय झालेत. या साईडला आपलं जेवण रेडी झालेलं आहे. या साईडला बघा चिकन 65, इथं चिकन ग्रेव्ही आहे, आणि इकडे चिकन सुक्का आहे. हे बघा, मस्त असा सुगंध सुटला आहे. आणि इकडे आता जेवायला वाढलं आहे.
आणि इकडे कोशिंबीरची तयारी चालू आहे. हे बघा, काकडी, टोमॅटो, दही वगैरे घेतले. आता मस्त असं कोशिंबीर बनवूया. इथे बघा या तिघांची मस्ती चालू आहे. हे दे तिला काय पाहिजे, बघू काय खेळते तू. फिश काय आहे? आता बघा आपल्याला रात्रीचं जेवण आलंय. जेवणामध्ये चिकन ग्रेव्ही आहे, चिकन सुक्का, या साईडला घावणे आहेत आणि इकडे कोशिंबीर आहे आणि लिंबू आहे. आणि आपल्यासोबत इथे जिजू बसले जेवायला. या साईडला बघा श्राव्या खेळते. तर मंडळी या जेवायला.